महाराष्ट्रात कोरोनाच्या 86 नव्या रुग्णांची नोंद। मुंबईमध्ये 28 तर पुण्यात सर्वाधिक 31 कोरोना रुग्ण। राज्यात सध्या 595 इतके सक्रिय कोरोना रुग्ण। रत्नागिरीत मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी वाहतूक करणारा टँकर उलटला। अग्निशमन दलाचे जवान आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल। वायू गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू। विशाळगडावर रेहान मलिक बाबा दर्ग्याचा उरूस, तर जिल्हा प्रशासनाने मात्र परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा उरूस भरवला। भाविकांच्या गाड्यांची आता कसून तपासणी। मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आता 10 पदरी होणार। 14,000 कोटींचा खर्च अपेक्षित। महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान होणार। आज मध्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे, तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी, तर ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल ते ठाणे दरम्यान ब्लॉक असेल। दिल्लीच्या दयालपूर भागामध्ये सुटकेसमध्ये 9 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ। मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याचा संशय। पोलिसांच्या 6 पथकांकडून तपास सुरू। भारताच्या टपाल विभागाकडून नवीन डिजिटल डिजिपिन प्रणाली सुरू। अचूक आणि वेगानं सुविधा पोहोचवण्यासाठी टपाल विभागाचं मोठं पाऊल। इस्रायल आणि हमासमधील युद्धाचा सामान्य नागरिकांना मोठा फटका। युद्धग्रस्त गाझापट्टीत पार्लेजी बिस्किटाचा पुडा तब्बल 2,342 रुपयांना।